नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, मी आता कोल्हापूरमध्ये गेले 3 दिवस झालं चालू असलेलं भीमा कृषी 2025 भव्य कृषी व पशु प्रदर्शन या ठिकाणी संसदरत्न खासदार धनंजय उर्फ मुन्ना माडिक यांनी आयोजित केलं आहे. खरं तर या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांचे त्या ठिकाणी डेमो आपल्याला बघायला मिळतात. खरं तर शेतीविषयी असणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी, शेतीविषयी असणाऱ्या महत्त्वाची तंत्रज्ञान याची सुद्धा त्या ठिकाणी प्रत्यक्षित मांडणी या ठिकाणी केलेली आहे. खरं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी माझ्या समोर तुम्ही बघू शकता, या ठिकाणी रोज वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात. त्यामुळे भजनी मंडळ असेल, लावणी असेल आणि वेगवेगळे मनोगत या ठिकाणी देखील व्यक्त केले जातात. कोल्हापूर असेल आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातलं हे भव्य असं कृषी प्रदर्शन मानलं जातंय. हे 16 वर्ष आहे. गेली 15 वर्ष झालं अनेक लोकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. याही वर्षी लोकांची प्रचंड अशी गर्दी या भागामध्ये बघायला मिळते. खरं तर प्रामुख्याने अगदी आत गेल्यापासून वेगवेगळे स्टॉल आपल्याला बघायला मिळतात. अगदी शेतीविषयी असणारे संपूर्ण अवजारे, घरगुती असणारे संपूर्ण वस्तू, त्यासोबत असणारे प्राण्यामधले वेगवेगळे प्रकारचे त्याचं खाद्य असे संपूर्ण त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कृषी प्रदर्शनाचं आकर्षक ठरलंय ते म्हणजे 25 कोटी रुपयाचा रेडा. त्या रेड्याचं नाव आहे विधायक. खरं त्याची देखील आपण महाराष्ट्र माझावरती मुलाखत घेतली. ते सुद्धा आकर्षक यावेळेस या प्रदर्शनाचं ठरलंय. प्रामुख्याने भीमा कृषीमध्ये सातत्यानं वेगवेगळं नवीन काहीतरी शेतकऱ्यांना किंवा कोल्हापूरकरांना दाखवण्याचा प्रयत्न महाडिक परिवारातर्फे सातत्यानं करण्यात येतोय. याही वर्षी त्या ठिकाणी विधायक नावाच्या रेड्या सुद्धा संपूर्ण कोल्हापूरमध्ये त्याची चर्चा चालू राहिली आहे. विधायक रेड्याबद्दल सांगायचं झालं तर खरं तर जवळपास रोजचं 30 किलो तूप त्या रेड्याला लागतं. त्याला स्विमिंग पूल देखील पोहण्यासाठी आहे. AC रूम त्या रेड्याची आहे. जवळपास 1.5 टनाचा तो रेडा त्या ठिकाणी आहे. नंतर पुढे आल्यानंतर काही प्रमाणात पशु पक्षी वेगवेगळे त्या ठिकाणी आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माडिक परिवाराला असणारी प्राण्याविषयी आवड जपत असताना ते मोठ्या प्रमाणात घोड्याचा देखील वापर करताना आपण बघतोय. सातत्यानं सोशल मीडियावर देखील त्यांचे घोड्यावरती फोटो आपल्याला व्हायरल होतात. त्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर कोल्हापूरमध्ये सगळ्यात महत्त्वाची असणारी ती खाद्य संस्कृती कोल्हापूरमध्ये आहे आणि ती देखील खाद्य संस्कृती अगदी पुढे आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. खरं हे संपूर्ण आढावा घेतल्यानंतर, हे प्रदर्शन बघितल्यानंतर नेमकं कोल्हापूरकरांना काय वाटतंय त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय म्हणते? नमस्ते. नमस्कार. कुठून आलो? आम्ही शावड तालुक्यात. तर एवढं मोठं भव्य प्रदर्शन या ठिकाणी कोल्हापूरवाला बघायला मिळते. काय बघितलं आतमध्ये, काय विशेष वाटलं? आम्हाला जरा जनावर आवडली, हा, आधुनिक शेती अवजारे पण आवडली, ट्रॅक्टर वगैरे नवीन नवीन बघायला मिळाले. बरं वाटतं. प्रत्येक वर्षी येतं का? ह्याच वर्षी आलाय काय? मी याच वर्षी आलो. बर, यायचं म्हणतोय 2-3 वर्ष झाली पण जमलेलं नाही मला. त्या वर्षी आलो पहिल्यांदा. बर, अतिशय महत्व बघण्यासारखं प्रदर्शन आहे. बघण्यासारखं प्रदर्शन. ठीक आहे. अजून काय लोक आहेत आपण त्याच्यासोबत त्या ठिकाणी संवाद साधायचा प्रयत्न करूया. दादा आहेत, परिवार घेऊन आहेत. काय म्हणतो? नमस्ते. बघितलं प्रदर्शन? कसं वाटतंय माडकांनी एवढं मोठं भव्य प्रदर्शन? गाव कुठलं तुमचं? आमचं निपाणी जवळ आहे. आम्ही नाही कोल्हापूरमध्ये. बरं, काय वाटलं प्रदर्शन बघितल्यानंतर? छान. काय विशेष काय वाटलं यामध्ये? नाही, नवीन आहे ना, म्हणजे शेतकऱ्यांसाठी नवीन माहिती मिळते. तुम्हाला काय आवडलं? मला पण छान वाटलं. छान वाटलं. अतिशय महत्वाचं म्हणजे प्रदर्शन छान वाटलं अशी प्रतिक्रिया लोकांकडून त्या ठिकाणी बघायला मिळते. अजून काही तर लोक आहेत आपण त्यांच्यासोबत जाऊया, संवाद साधूया, चर्चा करूया. काका आहेत, काय म्हणतो? नमस्ते. गाव कुठलं? बोरवडे. कुठलं? बोरवडे. बरं, कसं वाटतंय प्रदर्शन बघितल्यानंतर? अतिशय कोल्हापूरकरांसाठी महत्वाचं आहे. काय विशेष वाटलं आतमध्ये? मध्ये सगळ्यांचे आधी जे स्टॉल लावले ते विषय चांगले वाटले. जनावरांची माहिती वगैरे, शेतीची वगैरे माहिती. शेती आहे गावाकडे. हा, काय आपला त्या प्रदर्शनाचा फायदा काय होईल का आपल्याला? होणार. ठीक आहे. दादा आहेत, काय? दादा नमस्ते. काय बघितलं प्रदर्शनामध्ये? काय खास वाटलं? प्रदर्शन रेडा हा, आणि बाकीचे बरेच आहेत शेतीविषयक. बरं, तुम्ही शेतकरी आहे? कोण आहे? शेतकरी पण आहे. काय शेतकरी म्हणून काय बघायला भेटते? काय बियाणं वगैरे आहेत, फर्टिलायझर आहेत, हा, अवजार आहे. बर, आवडीचं इथे. अजून काही लोक आपल्या सोबत आले, संवाद साधूया. नमस्ते. हो, कुठून आला तुम्ही? राधानगरवरून. राधानगरीवरून. प्रदर्शन अतिशय महत्वाचं आहे शेतकऱ्यांसाठी आणि खास कोल्हापूरकरांसाठी. काय आकर्षक वाटतं यामध्ये? आता यामध्ये पहिल्यांदा मी रेडा बघितला. हा, आता घोडे वगैरे बघून आता इकडे कृषी प्रदर्शनासाठी चाललोय. बर, उत्सुकता आहे काहीतरी आणि परत वेगळं बघायला मिळेल. किती महत्वाचं आहे हे प्रदर्शन माडकांनी या ठिकाणी भरवलं? किती महत्वाचं आहे प्रदर्शन? ही आता काळाची गरज आहे. कसं जगाचा पोशिंदा जो शेतकरी आहे त्याला हे करण्यासाठी, एक चालना देण्यासाठी म्हणा, या गोष्टी गरजेच्या आहेत आणि योग्य प्रमाणे दरवर्षी करतात. या वर्षी पण केले ती योग्यच आहे. खरं तर खिल्लार पण आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाल्या. जे खिल्लार गाई कमी होत चालले त्याबद्दल काय सांगतात? 2 शब्द. खिल्लार गाय कसं आहे, आपल्या गायी म्हणजे गोय माता, त्याचं संवर्धन झालं पाहिजे. आता कसं एच काय ते कुठल्या जातीच्या गायी आणल्या त्यामुळे सगळे वाटच लावून टाकल्या. त्यामुळे खिल्लार गाय जुन्या आपल्या गोमाताचा आहे, तो संरक्षण व्हायला पाहिजे आणि त्यांचं लोकांना ती माहिती पटवून दिली पाहिजे. ठीक आहे. अतिशय महत्वाची प्रतिक्रिया दादाकडून बघायला मिळते. अजून काही लोक आहेत संवाद साधूया. काय म्हणतो? दादा नमस्ते.
नमस्कार. कोणतं गाव? निंगुडगी आजरा तालुका. बघितलं प्रदर्शन पूर्ण? होय, होय. काय विशेष काय वाटलं प्रदर्शन मध्ये? विशेष म्हणजे रेडा जो आहे तो भरपूर मोठा आहे हा आणि त्याला बघण्यासाठी खूप गर्दी होत आहे बर आणि प्रदर्शन वर्षाला आम्ही बघायला येतोय. खूप बर. छान वाटतंय पाहिल्यानंतर. बर. खरं तर कोल्हापूरमध्ये माडे जवळपास बरेच दिवस झाले प्रदर्शन भरतात. आज 16 वर्ष आहे. कधीपासून येत आहे तुम्ही? आता ह्यामध्ये आपल्याला काय शिकायला भेटतंय? गेले 4 वर्ष झालं आम्ही येतोय सल्ला घेते आणि यातून बऱ्यापैकी म्हणजे जनावरे कसे बाळगावीत किंवा कृषीची बऱ्यापैकी अवजारं इथं मिळतात. काही डिस्काउंट मध्ये मिळतात प्रदर्शनामध्ये. असं विविध गोष्टी इथं बघण्याजोग्या आहेत. ठीक आहे. अतिशय महत्वाच्या प्रतिक्रिया करता दादाकडून बघायला मिळतात. हे असे प्रदर्शन भरणं किती महत्वाचं असते? भरपूर चांगल्या म्हणजे असं प्रदर्शन प्रत्येक ठिकाणी भरावीत, हा हा ज्यामुळे भरपूर माहिती मिळते. शेतीचे भरपूर हे मिळतात. जनावरे कशी बाळगायची याची पण माहिती मिळते. भरपूर यातनं काही शिकण्यासारखं आहे. बरोबर आहे. तर अतिशय महत्वाची म्हणजे प्रतिक्रिया या ठिकाणी बघायला मिळतात. काका आहेत काय म्हणतो? नमस्ते हो. बघितलं प्रदर्शन? हो, बघितलं. कुठलं गाव? भोगाटी कारखाना कौलव. बर. काय विशेष वाटलं प्रदर्शनामध्ये आणि हे प्रदर्शन किती महत्वाचं आहे शेतकऱ्यांसाठी? महत्वाचं म्हणजे अनुभव घेण्यासारखं आहे ना. म्हणजे सर्व काही गरीब लोकांना बघण्याचं इथं साधन आहे. जे काय काय आहे काय काय नाही ती पण माहिती देतात. आपण पण त्यांना विचारू शकतो बरोबर. आणि ती सांगू शकतात ना आपल्याला. म्हणजे शेतीचं म्हणा, अवजारं म्हणा, बी बियाणे म्हणा, हे सर्व इथं बघायला मिळते. तर महाडिक परिवार गेली अनेक दिवसाला कोल्हापूरमध्ये खास करून काम करते. अशा पद्धतीने शेतकऱ्यासाठी काम करते. काय शेतकऱ्याची काय प्रतिक्रिया आहे त्याच्यावर? एकदम चांगलं. महाडिक साहेब जे करतात ते शेतकऱ्यांच्या किंवा गोरगरिबांच्या साठी. कारण हे भरवलं म्हणून तर सर्व लोक इथं बघण्यासाठी येतात ना. बरोबर. हा हे जर त्यांनी भरवलं नसतं तर कुणाला बघण्याची संधी पण मिळाली नसती. बरोबर. अतिशय महत्वाची प्रतिक्रिया काकाकडून त्या ठिकाणी बघायला मिळते. सर्वात महत्वाचं म्हणजे प्रदर्शन हे किती महत्वाचं आहे. तर लोक अतिशय महत्वाचं सांगतात की संपूर्ण शेतीविषयी असणाऱ्या माहिती, तंत्रज्ञान, वेगवेगळे अवजारं एकाच त्या ठिकाणी बघायला मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून सुद्धा चांगला प्रतिसाद, चांगला आपल्यासोबत लोक सुद्धा त्या ठिकाणी बोलतात. त्यामुळे हे प्रदर्शन अतिशय महत्वाचं आहे. गेले 3 दिवस झाले सातत्यानं प्रदर्शन चालू आहे. आज आणि उद्या हे प्रदर्शनाचा त्या ठिकाणी उद्या शेवट होणार आहे. खरं तर प्रामुख्याने या प्रदर्शनामध्ये वेगवेगळे त्या ठिकाणी कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. आणि या प्रदर्शनामध्ये कृष्णराज महाडिक यांना मात्र त्या ठिकाणी फोकस केलेलं चित्र बघायला मिळते. खरं तर तुम्ही या बाजूला बघू शकता की स्क्रीन लावली आणि त्या स्क्रीनवरती प्रामुख्याने सातत्यानं कृष्णराज महाडिक यांचं त्या ठिकाणी पूर्ण व्हिडिओ या स्क्रीनच्या माध्यमातून दाखवले जातात. खरं तर ज्या मोठा डॅम लावलाय त्यामध्ये जे कार्यक्रम होतात त्याच्या बाहेरच अशा पद्धतीने कृष्णराज महाडिकांचे या ठिकाणी कार्यक्रम किंवा कृष्णराज महाडिक यांचे सोशल मीडियावरचे व्हिडिओ या ठिकाणी दाखवण्याचा प्रामुख्याने प्रयत्न केला जातोय. ज्या पद्धतीनं अनेक राजकीय नेत्यांचे फोटो या ठिकाणी लावले, त्याच राजकीय नेत्यामध्ये सुद्धा कृष्णराज महाडिक यांचा सुद्धा त्या ठिकाणी फोटो लावलाय. त्यामुळे भविष्यात जर कृष्णराज महाडिक हे राजकारणात कोल्हापूरच्या राजकारणात आले तर नवल वाटायला नको. कॅमेरा मागच्या सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, कोल्हापूर.